सो जनरल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह हे आपण काल बघितलं होतं. तर ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. तर जनरल इक्वेशन मध्ये काय होतं, तर तुम्हाला मी काल एक ऑसिलेशनचं एक एक्झाम्पल दिलं होतं. ओके, आता ऑसिलेशन मध्ये एक पिस्टन होता की जो कनेक्टेड होता एका स्प्रिंग लोडेड पिस्टन होतं. ओके, आता ह्याचं जे ऑसिलेशन होतं तर ह्या एवढ्या एरियामध्ये तो ऑसिलेट होतो. तो का ऑसिलेट होतो? when we supply some power or energy to that particular piston, then they travel in between two boundaries. या दोन बाउंड्री मध्ये तो ट्रॅव्हल होतो. ओके, आता ह्याची जी सेंटर लाईन आहे, सो दॅट इज द मीन. हे तुम्हाला काल सांगितलं होतं. आता इथं काय असतं, तर इथं त्याची मोमेंटरीली जी मोमेंट असते ती झिरो असते. इथं सुद्धा मोमेंटरीली मोमेंट आहे ती झिरो असते. म्हणजे काय, हा ट्रॅव्हल होत जाणार आहे ड्यू टू दी स्प्रिंग फोर्स. समजते? स्प्रिंग फोर्स न तो ट्रॅव्हल होत जाणार आहे. इथं जाऊन तो मोमेंटरीली स्टॉप होणार आहे. इथं तो स्टॉप होईल ना, थांबणार ना, त्याच्या पुढे जाणार नाही तो. ओके, त्याची ती लास्ट यू कॅन से बाउंड्री आहे, त्याच्या पुढे तो जाऊ शकणार नाही. ओके, तर तिथं तो एक मोमेंटरीली एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड स्टॉप होईल. ओके, अगेन तो त्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करायला लागेल. अजून परत येऊन इथं मोमेंटरीली स्टॉप होईल, परत इकडे सुरू होईल त्याची ट्रॅव्हलिंग. ओके, बट ऍट द मीन पोझिशन व्हेलॉसिटी विल बी मॅक्सिमम. त्या मीन पोझिशनला काय असणार आहे, व्हेलॉसिटी विल बी मॅक्सिमम. ओके, आणि आपण काय करत होतो, तर आता ही कुठली डिरेक्शन आहे, अलॉंग एक्स एक्सिस. कुठली डायरेक्शन आहे ती, अलॉंग एक्स एक्सिस. ही कुठली डायरेक्शन आहे सांगा, अलॉंग वाय एक्सिस. आता ज्यावेळी हा जो काय पिस्टन आहे तो कुठल्या डिरेक्शनला मुवमेंट करतोय, अलॉंग एक्स एक्सिस. इकडे असेल तर पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, इकडे असेल तर निगेटिव्ह एक्स एक्सिस. ओके, आता ही त्याची बेसिक किंवा ही स्टार्टिंग मोमेंटची जी काय आहे बाउंड्री ती आहे. ओके, आता हे जे काय डिस्टन्स आहे हे डिस्टन्स, त्याला आपण डिस्टन्स एक्स म्हणतो. काय म्हणत होतो, डिस्टन्स एक्स. आता हे काढताना आपण काय करायचं, एक इक्वेशन होतं आपल्याकडे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे तुम्ही ऑसिलेशन मध्ये वाचले, स्टडी केले हे इक्वेशन. ओके, हे एक इक्वेशन होतं. आता हे ए काय आहे, ए इज द एम्प्लिट्यूड. व्हॉट इज एम्प्लिट्यूड, तर त्याचा जो काय मॅक्सिमम ट्रॅव्हलिंग होतं, जे डिस्टन्स होतं हे होतं म्हणजे मुवमेंट होती, टी म्हणजे एम्प्लिट्यूड. ओके, ओमेगा काय असतं, हा, त्यानंतर टी काय असतं, व्हॉट इज टी काय असतं, टाइम इन सेकंड. ओके, व्हॉट इज टी, हा. तर हा एक बेसिक फॉर्म्युला होता. आपण काय केलं होतं, हे जे काय ऑसिलेशन आहे किंवा हे जे काय रेसिप्रोकेशन आहे ते आपल्या प्रोग्रेसिव्ह वेव्हशी कम्पेअर केलं होतं. काय केलं होतं, प्रोग्रेसिव्ह वेव्हशी कम्पेअर केलं होतं. आता ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये बघा, इथे काय केलंय आपण, एक दोरा आहे आपल्याकडे, एक स्ट्रिंग आहे, ती एका वॉल अटॅच केलं. ओके, आणि त्याला मी असं एक ऑसिलेशन प्रोव्हाइड केलं. तुम्हाला इमॅजिन होत आहे, ऑसिलेशन केल्यानंतर त्याच्या पोल्स जनरेट होते. कुठलाही दोरा आपण जर एका फिक्स वॉलला किंवा फिक्स त्याला बांधला आणि त्याला असं ऑसिलेट केलं तर एक अशी मोशन मिळेल आपल्याला. ओके, आणि ही त्याची मीन पोझिशन. आता ही त्याची मॅक्सिमम आणि हे त्याचं काय रोटेशन आहे हे मॅक्सिमम असणार आहे. हे इकडे मॅक्सिमम असणार आहे, हे या साईडला मॅक्सिमम असणार. आणि हे जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा हे पार्टिकल्स आहेत हे काय, हे वरती ट्रॅव्हल करणार पार्टिकल्स. ज्यावेळी हा दोरा वरती झटकल्यानंतर वरती जाईल. ओके, तर हे मॉलिक्युल्स वरती ट्रॅव्हल करतील आणि हे मॉलिक्युल्स डाऊनवर्ड डिरेक्शनला किंवा पार्टिकल्स डाऊनवर्ड डिरेक्शनला ट्रॅव्हल करतील. ओके, ही त्याची मीन पोझिशन. आता इथं काय असणार आहे, हे मोमेंटरीली त्याची स्पीड झिरो होईल तिथं. ओके, तसंच ह्या साईडला इथं सुद्धा ती मोमेंटरीली झिरो होईल, जसं इथं झालं होतं. ओके, आणि त्याच्या मीनला काय असेल, खाली हा मॉलिक्युल्स असा म्हणजे असा ऍक्च्युली ट्रॅव्हल करेल, वरती जाईल, परत मीनला येईल, परत खाली जाईल, डाऊनवर्डला जाईल. ओके, ह्या पोझिशनला त्याचं जे काही स्पीड असणार आहे ते मॅक्सिमम असणार आहे.
थोडक्यात रेसिप्रोकेटच होतात. ओके, ह्या स्ट्रिंगवरचा पार्टिकल. ओके, त्यामुळे याची मीनला जी काय असेल व्हेलॉसिटी किंवा स्पीड असेल ते मॅक्सिमम असेल, इथे त्याचं मोमेंटली कमी असेल. आता हा जो काय आहे याला आपण सोर्स पार्टिकल म्हणतो. काय म्हणतो? सोर्स पार्टिकल, की जिथं आपण एनर्जी सप्लाय देणार आहे. तुम्ही जी काही मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे ते ह्या सोर्स पार्टिकलला देणार आहे. बरोबर. आता हा जो सोर्स पार्टिकल आहे त्याचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काढताना आपण कसं काढणार आहे? y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. ओके, आता बघा हे एक आहे, हे अँप्लिट्यूड आहे, हे डिस्टन्स. ओके, जसं हे तर हे डिस्टन्स होतं ना इथून इथं, तसं हे डिस्टन्स मीन पासूनचं हे डिस्टन्स, हे अँप्लिट्यूड आहे. ओके, आणि आता हे y का घेतलं मी? इथं x घेतलं कारण इथं काय जी डिरेक्शन याची जी मुवमेंट होती अलॉंग काय होती? x ऍक्सिस होती. ह्या पार्टिकलची मुवमेंट कशी आहे? अलॉंग y ऍक्सिस आहे. दॅट्स वाय इथं मी y घेतलं. एक बेसिक इक्वेशन मी काल सांगितलं होतं. ओके, आता मला कुठलाही एक पॉइंट, आता हा एक पार्टिकल झाला, सोर्स पार्टिकल झाला, मी कुठलाही एक पार्टिकल सिलेक्ट करतो. हा पार्टिकल सिलेक्ट करतो. आता हे जे काय डिस्टन्स आहे फ्रॉम सोर्स पार्टिकल टू ह्या पार्टिकल पर्यंत, हे डिस्टन्स समजा x आहे. हे डिस्टन्स समजा x आहे. हे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. तर ह्यासाठी हा थोडासा फॉर्म्युला मॉडिफाईड करावा लागतो. तर y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस kx. ओके, आता ही की ची जी व्हॅल्यू, आता ओमेगा असतं आपलं 2 पाय अपॉन टी, त्यानंतर के असतं 2 पाय अपॉन लॅम्बडा. ओके, एक जनरल इक्वेशन काल मी सांगितलं होतं तुम्हाला. एक जनरल इक्वेशन, हे डिस्टन्स फॉलो जे काही फाइंड आउट करणार आहे आपण, हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हा एक जनरल इक्वेशन होतं. ओके, इथपर्यंत. आता याच्या पुढे जाऊ. याच्या पुढचे पॉइंट्स हे टोटली बेस्ड ऑन दिस बेसिक फॉर्म्युला. ओके, आता वरती हेडिंगला हे ऑलरेडी तुम्ही काल नोट डाऊन करून घेतलंय. आता आजचं हेडिंगला पुढचं रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ वेव्ह. Reflection and transmission of wave. Write down heading. Reflection, and it is very interesting point. Reflection and transmission of wave. Okay, so when एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्यावेळी मीडियम चेंज करते. व्हॉट इज मीन बाय मीडियम चेंज करते? समजा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर, जसं की एअर मधून वॉल मध्ये. माझा तर जो साऊंड आहे तो पलीकडच्या रूम मध्ये ऑडिएबल आहे, ऐकू जातो. तो कसा जातो? ह्या भिंती थ्रू जातो. ओके, म्हणजे काय? हे पहिल्यांदा या भिंतीपर्यंत कुठलं मीडियम आहे? साऊंड साठी एअर मीडियम आहे. त्यानंतर एक सॉलिड मीडियम स्टार्ट होतं. ओके, तरी सुद्धा माझा जो काही साऊंड आहे तो प्रोपगेट होतो थ्रू किंवा ह्या दोन मीडियम मधून तो प्रोपगेट होतो. ओके, ज्यावेळी हे मीडियम चेंज होतं ना, जिथं बाउंड्री असते दोन मीडियमची. आता कुठं बाउंड्री आहे? ती भिंत आहे, ती बाउंड्री, तिची पुढची लेअर, ती बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीवरती माझा ज्यावेळी साऊंड स्ट्राईक होणार आहे, तर त्यावेळी काही पार्ट तो ट्रान्समिट होईल भिंतीमधून, काही पार्ट आहे तो रिफ्लेक्ट होईल. ओके, म्हणजे इथं आपल्याला तोच फिनॉमिनन बघायचा आहे. ज्यावेळी वेव्ह ट्रॅव्हल करते, ज्यावेळी ती मीडियम चेंज करते, त्यावेळी सम पार्ट ऑफ वेव्ह विल बी ट्रान्समिटेड अँड सम पार्ट ऑफ वेव्ह एनर्जी विल रिफ्लेक्टेड. ओके, सो राईट डाऊन डेफिनेशन फर्स्ट. आता एक सांगतो जे काल ऍबसेंट होतं त्यांच्यासाठी. प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असते? एक एनर्जी ट्रान्सफर असतो इन शॉर्ट मध्ये.
ओके, एखाद्या ते कुठल्याही टाईपची एनर्जी असेल ती एखाद्या वेव्ह मधून ट्रान्सफर होत असते. ओके, ज्यावेळी ती ट्रान्सफर होत असते एका पॉइंट मधून दुसऱ्या पॉइंट पर्यंत थ्रू द वेव्ह, ज्यावेळी ती रनिंग मध्ये असते त्यावेळी त्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि कालचं ते बेसिक लेक्चर बघा तुमच्या लक्षात येईल. सो राईट डाउन फर्स्ट डेफिनेशन. when progressive wave is traveling, when progressive wave is traveling, suddenly medium changes at a boundary of two mediums, certain part of wave energy comes back in same medium is called reflection. And some part of wave energy transmit in the other medium is called transmission of wave energy. Okay, so there are two types of progressive wave. दोन टाइपच्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह काल आपण बघितला. एक असते कुठली असते लॉंजिट्युडनल आणि दुसरी असते ट्रान्सव्हर्स. ओके, आता लॉंजिट्युडनल मध्ये काय होतं, तुमचं मॉलिक्युलची मोशन आणि तुमच्या वेव्हची मोशन ही पॅरलल टू इच अदर असते. ओके, आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं, तुमच्या पार्टिकल जे असतं किंवा मॉलिक्युल त्याची मोशन आणि तुमच्या व्हेलॉसिटी ती एकमेकाला परपेंडिक्युलर असते. ओके, तर इथं आता आपण काय बघितलं, तर ज्यावेळी एखादी वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह प्रोपगेट होत असते, समजा इथं दोन मीडियम आहे. हा फर्स्ट मीडियम आहे एअर, सेकंड मीडियम आहे वॉल, सॉलिड वॉल. ओके, आता ही प्रोपगेट होत असताना some part of wave energy is come back. इथं स्ट्राईक करून ती परत येईल. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, रिफ्लेक्शन. आणि सम पार्ट ऑफ वेव्ह एनर्जी ट्रान्समिट फ्रॉम द वॉल किंवा सेकंड मीडियम किंवा ती ट्रान्सफर होईल पलीकडे. ओके, त्याला आपण म्हणतोय ट्रान्समिशन. मला मी समजलं, सिंपल मिनिंग आहे. ओके, आता सेम केस मध्ये लॉंजिट्युडनल वेव्ह मध्ये सुद्धा होत आहे. ही आता हे मी तुम्हाला एक ही जी काही एक्झाम्पल आहे ते तुमच्या ट्रान्सव्हर्स वेव्हचं घेतलं. लॉंजिट्युडनल वेव्हचं सुद्धा सेम एक्झाम्पल आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे, ही झाली बेसिक डेफिनेशन. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय, ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये रिफ्लेक्शन कसं होतं, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये एक्झॅक्टली रिफ्लेक्शन कसं होतं हे आपल्याला बघायचं. ओके, त्यामध्ये दोन कंडिशन आहेत. कंडिशन ए वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम rarer to
denser, rarer to denser medium, rarer to denser medium. Okay, first condition is wave traveling from rarer to denser medium. Okay, आता हे रेअरर म्हणजे काय, जे मॉलिक्युल्स लूज आहे, ओके, जसं की फ्लुइड आहे, एअर आहे, फ्लुइड मध्ये एअर आहे, वॉटर आहे, कुठल्याही टाईपचं फ्लुइड आहे, त्याला आपण रेअरर म्हणतो, म्हणजे ज्याची डेन्सिटी कमी असते, इन शॉर्ट. आणि डेन्सर म्हणजे काय, जे स्ट्रिक्टली बॉन्डेड असतात, जे मीडियम स्ट्रिक्टली बॉन्डेड असतात, जसं की वॉल आहे, कुठला तरी एखादा आयर्नचा ब्लॉक आहे, ते कसं आहे, डेन्सर मीडियम झाले. आता एअर काय झाली, रेअरर मीडियम. याच्यामधले मॉलिक्युल्स आहेत ते लूज आहेत, ते एकमेकापासून म्हणजे असे अटॅचड नाही आहेत, बॉन्डेड नाही आहेत. ओके, त्या मीडियमला आपण रेअरर मीडियम म्हणतो. समजते तुम्हाला रेअरर अँड डेन्सर मधला डिफरन्स? ओके, आता ह्यामधली पहिली कंडिशन आहे वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम. या केसमध्ये काय होतं, ओके, तुम्हाला मी मोबाईलवरती थोडे अॅनिमेशन पण दाखवणार आहे, 1-2-3 तुमच्या ते लक्षात येईल. ओके, आता ज्यावेळी एखादी वेव्ह, समजा ही त्याची इनिशियल फेज आहे, ओके, आता दोन मीडियम आहे तिथं, ही तुमची एअर मीडियम आहे, एअर समजा, याला एअर पकडूया आपण, एअर म्हणा किंवा कुठलेही म्हणा, फ्लुइड आहे, आणि इथे एक डेन्सर मीडियम आहे, जसं की वॉल. ओके, आता आपण याला ऑसिलेशन प्रोव्हाइड करायचं आहे. ऑसिलेशन प्रोव्हाइड केल्यानंतर एक पल्स जनरेट होईल, ओके. आता काल ह्या पल्सच्या ह्या शेपला आपण काय म्हणतो, क्रेस्ट म्हणतो. काय म्हणतो, क्रेस्ट, काल सांगितलं होतं. ओके, आणि जर हे असं असेल, त्याला काय म्हणायचं, ट्रफ. क्रेस्ट आणि ट्रफ. ओके, आपण आता फक्त क्रेस्टचं डिस्कशन करू. क्रेस्ट कधी डेव्हलप होतो, जेव्हा तुम्ही हाफ ऑसिलेशन द्याल त्यावेळी क्रेस्ट डेव्हलप होतो. त्यावेळी फुल ऑसिलेशन द्याल त्यावेळी क्रेस्ट एज वेल एज ट्रफ क्रिएट होतो, म्हणजे पूर्ण वेव्ह तयार होतो. आणि जेव्हा तुम्ही हाफ ऑसिलेशन द्याल त्यावेळी हाफ वेव्ह तयार होतो. ओके, तर इथं हे क्रेस्ट आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि हे आता जी काही वेव्ह आहे त्याची व्हेलॉसिटी आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. आता हे ट्रॅव्हल होत होत, ही अशीच वेव्ह ट्रॅव्हल होत पुढे येईल. पुढे आल्यानंतर ह्या पॉइंटला स्ट्राईक होईल, त्या पॉइंटला स्ट्राईक होईल. आता इथे काय होतं बघा, इथं मीडियम चेंज होतो. दिस इज द बाउंड्री ऑफ द टू मीडियम्स. इथं आता इथं स्ट्राईक होणार आहे. स्ट्राईक झाल्यानंतर ही जी काय एनर्जी आहे, ही एनर्जी ट्राय टू पुश दिस पॉइंट, ओके, पुश और लिफ्ट दिस पॉइंट. ओके, हा पॉइंट लिफ्ट करायचा ट्राय करेल, तो लिफ्ट होणार नाही. लिफ्ट होईल का, तो नाही लिफ्ट होणार, कारण तो इथे स्ट्रिक्टली बॉन्डेड आहे. ओके, तो एकदम बॉन्ड केलाय, फिक्स केलाय त्या वॉलमध्ये, त्यामुळं हा पॉइंट काय हलणार नाही. मग काय होईल, ही एनर्जी इथं ट्रान्समिशन जे तुमचं आहे, ट्रान्समिशन ते टोटली झिरो असेल. ट्रान्समिशन काय असेल, टोटली झिरो असेल. जेवढी एनर्जी स्ट्राईक झाली तेवढीच एनर्जी रिटर्न येणार आहे. आता ओके, आता जिथं एनर्जी क्रिएट होते ती एनर्जी कुठं ना कुठं ट्रान्सफर व्हायला लागते. ओके, आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितली. जेवढी एनर्जी डेव्हलप होते तेवढी कुठं ना कुठं कन्झ्युम होतेच होते. ओके, आता इथं ती ट्रान्समिट नाही झाली आहे तर डेफिनेटली 100% एनर्जी विल बी रिफ्लेक्टेड. आता तुमची 100% एनर्जी रिफ्लेक्ट होणार आहे. आता ती रिफ्लेक्ट होताना कशी रिफ्लेक्ट होणार आहे काय, आता थोडं इमॅजिन करा, ही वेव्ह पुढे आली, इथं स्ट्राईक झाली, सेम वेव्ह. ओके, इथं आल्यानंतर ती ट्राय करेल लिफ्ट करायचं किंवा उचलायचं त्या पॉइंटला, तर ते न तसं होणार नाहीये. त्यामुळे काय होणार आहे, ती एनर्जी रिटर्न येईल. ती कुठल्या फॉर्म मध्ये असेल, ती असेल तुमच्या ट्रफच्या फॉर्म मध्ये. रिटर्न येताना ती कशात कन्वर्ट होईल, ट्रफ मध्ये कन्वर्ट होईल. तिथे ज्यावेळी तो जर्क बसेल त्यावेळी ती ट्रफ मध्ये कन्वर्ट होईल. तुम्हाला एक अॅनिमेशन दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल कसं एक्झॅक्टली क्रेस्ट टू ट्रफ कन्वर्ट होतं. दिसतंय तुम्हाला अॅनिमेशन? ओके, आता इथून ज्यावेळी
त्याला ऑसिलेशन प्रोव्हाइड केलंय. पहिल्यांदा क्रेस्ट मध्ये आहे, ह्या पॉइंटला लिफ्ट करायचा ट्राय करेल ते, बट इट इज नॉट पॉसिबल. हा पॉइंट स्ट्रिक्टली बाउंडेड आहे, त्यामुळे ही टोटल एनर्जी आहे ती रिटर्न येईल. कुठल्या फॉर्म मध्ये रिटर्न येईल? तुमच्या रिफ्लेक्शन फॉर्म मध्ये रिटर्न येईल. आणि तिथं काय क्रिएट होईल? ते जे काय ट्रफ आहे, ते जे काय क्रेस्ट आहे ते कन्वर्ट होईल तुमच्या ट्रफ मध्ये. समजतंय? इमॅजिन होते आता. आता इथं लक्ष द्या. हे बघा, आता इथं काही पॅरामीटर्स आपण बघूया. आता पहिला पॅरामीटर्स आहे व्हेलॉसिटी. आता जी व्हेलॉसिटी आहे व्ही, ती सेम व्हेलॉसिटी रिटर्न येणार आहे. व्हेलॉसिटी मध्ये काही चेंज होणार नाही. आता व्हेलॉसिटी मध्ये चेंज कधी होतो? जर तुमचा मीडियम चेंज झाला, ट्रान्समिशन झालं, तर व्हेलॉसिटी चेंज होते. नेहमी लक्षात ठेवा. इथं ट्रान्समिशन होते का? ट्रान्समिशन 0. ट्रान्समिशन असणारच आहे 0, कारण ते ट्रान्समिटच नाही झालेलं. त्यामुळं हे रिटर्न येणार आहे, त्यामुळे तुमची व्हेलॉसिटी सेम असणार आहे. ओके. त्यानंतर पुढची गोष्ट आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय? हे डिस्टन्स, अँप्लिट्यूड. ओके. अँप्लिट्यूड मॉलिक्युलचं हे ट्रॅव्हलिंग अपवर्ड डिरेक्शनचं, हे अँप्लिट्यूड सुद्धा सेम असणार. अँप्लिट्यूड सुद्धा सेम असणार आहे. आपण ह्या अँप्लिट्यूडला A1 म्हणूया. सॉरी, ए आणि ए सेम असल्यामुळे दोन्हीला एच म्हणूया अँप्लिट्यूड. ओके. त्यानंतर आता आणखीन एक आहे लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. ओके. आता लॅम्बडा चेंज होईल का? तुमची व्हेलॉसिटी सेम असेल, व्हेलॉसिटी सेम असेल तर डेफिनेटली तुमची अँप्लिट्यूड सुद्धा सेम असेल. आता अँप्लिट्यूड म्हणजे काय असतं? अशा जर वेव्हज असतील ना, तर त्याच्या सेम फेज मधल्या पॉइंटचं डिस्टन्स असतं, त्याला आपण लॅम्बडा म्हणतो. काल जे ऍबसेंट होते नेचर सांगतो. हे दोन फेज मधलं डिस्टन्स, दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स, याला आपण लॅम्बडा म्हणतो. हे जे काही डिस्टन्स आहे ते सुद्धा चेंज होणार नाही. ओके. हे सगळे पॅरामीटर सेम राहतील. तुमचा स्पीड सेम राहील, लॅम्बडा सेम राहील, एज वेल एज तुमचा अँप्लिट्यूड सुद्धा सेम राहील. ओके. काही 2-3 स्टेटमेंट्स लिहून घ्या रिगार्डिंग reflection of transverse wave. When wave traveling from rarer to denser medium, when wave traveling from rarer to denser medium, crest will be reflected as trough. Velocity of wave remains same. Because there is no medium changes. Medium change न झाल्यामुळे velocity सेमच राहणार. So this is regarding reflection of transverse wave. Okay. आता नेक्स्ट पॉइंट आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअर medium. ओके. आता आपण काय बघितलं? ही फर्स्ट कंडिशन बघितली, वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअर टू डेन्सर. आता उलट बघायचं आहे, डेन्सर टू रेअर. ओके. सो कंडिशन बी राइट ऑन हेडिंग वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअर medium. Denser to rarer medium. Wave traveling from denser to rarer medium. ओके. आता आपल्याला सेम स्ट्रिंग सेम वॉल घ्यायची आहे, फक्त एक चेंज करायचं आहे. इथं जी काही स्ट्रिंग आहे ते अटॅच करायची नाही. ओके. त्याला आपण एक फ्री टू मूव्ह रिंग प्रोव्हाइड करायची. रिंग इथे एक रिंग प्रोव्हाइड करा जी फ्री टू मूव्ह असेल, याच्यावरती ती रोटेट होईल. ओके. त्याच्यावरती रोटेट होईल म्हणजे आता याच्यावरती एक रिंग टाकली समजा, ती रोटेट होते असं लाईक दिस. ही रोटेट होणार आहे, फ्री टू मूव्ह असणार आहे अशी रिंग. ओके. आणि या स्ट्रिंगला पण अटॅच केली आहे. ओके. आता काय होणार आहे, ज्यावेळी तुम्ही
ह्याला जग प्रोव्हाइड करणार आहे, एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार आहे, त्यावेळी ज्यावेळी ते एंड पोझिशनला येईल, एंड पोझिशन, ओके, तर एंड पोझिशनला काय करेल, मगाशी जसं ट्राय केलं होतं त्यानं, ते ट्राय टू मूव्ह दिस पॉइंट. आता इथं ट्राय केल्यानंतर तो मूव्ह करू शकतो, कारण हे काय थोडक्यात मासलेस रिंग आहे, जसं काही मास नाही, निग्लिजिबल मास आहे, हलकी अशी प्लास्टिकची, ओके, ज्याचं मास निग्लिजिबल आहे त्याला ते ट्राय करेल मूव्ह करायचं, लिफ्ट करायचं. ते लिफ्ट केल्यानंतर काय होईल, ही रिंग काय होईल, अपवर्ड डिरेक्शनला लिफ्ट होईल ना, कारण फ्री टू मूव्ह आहे, ह्याच्यावरती ते रोटेट होणार आहे. ओके, आता रोटेट झाल्यानंतर नंतरची जी काही कंडिशन असेल ती अशी असेल, ही जी काही स्ट्रिंग आहे ना याला वरती लिफ्ट करेल, इथं आल्यानंतर जो जर्क प्रोव्हाइड होईल, जर्क बसेल, त्यामुळे ही लिफ्ट होईल वर, तुम्ही एक साइडनं देताय ना त्याला ऑसिलेशन. ओके, आता तसं झाल्यानंतर ज्यावेळी इथं सुद्धा तुमचं ट्रान्समिशन झिरो असणार आहे. काय असणार आहे, ट्रान्समिशन ऑलमोस्ट झिरो असणार आहे. इथे काही ट्रान्समिट होणार आहे का, नाही. ओके, इथं इव्हन तुमचं डेन्सर, आता हे डेन्सर का म्हणतोय आपण, त्याची डेन्सिटी जास्त आहे तसं बघायला गेलं तर, आणि हे फ्री टू मूव्ह आहे, ह्याची डेन्सिटी कमी आहे. ते एकदम मासलेस आहे त्यामुळे याची डेन्सिटी कमी आहे आणि याची डेन्सिटी जास्त आहे. ओके, हे इझी टू मूव्ह आहे, हे इझी टू, ह्याच्यापेक्षा हे टफ आहे इन शॉर्ट. त्याचं वेट जास्त आहे, याचं वेट कमी आहे, त्यामुळे त्यांनी म्हटले डेन्सर टू रेअर. ह्याला रेअर मीडियम म्हणतोय आपण, ह्याला कम्पेअर टू, ह्याच्या कम्पेअर टू जास्त डेन्सर आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट कंडिशन मध्ये काय होणार आहे, तुमचं जे काय रिफ्लेक्ट होणार आहे, एनर्जी रिफ्लेक्ट, तर ती कुठल्या फॉर्म मध्ये होणार आहे, ती होताना क्रेस्टच्या फॉर्म मध्येच होणार आहे. क्रेस्टच्या फॉर्म मध्ये म्हणजे कसं, ते दिसताना तुम्हाला असं दिसलं. याचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, त्याचा सुद्धा एक अॅनिमेशन दाखवतो तुम्हाला, लक्षात येईल. लक्ष द्या, होते इमॅजिन तुम्हाला, एक रिंग आहे फ्री टू मूव्ह त्या रॉड वरती, रिंग आहे. जेव्हा तुम्ही जग प्रोव्हाइड करता त्यावेळी तो जो काही क्रेस्ट आहे तो रिफ्लेक्टेड ऍज अ क्रस्ट. ओके, दिसते तिकडं, दिसते. हे युट्यूबचेच व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. युट्यूबवर त्याचे अॅनिमेशन अवेलेबल आहे तेव्हा. ओके, होते तुम्हाला इमेजिन काय होणार आहे, क्रेस्ट रिफ्लेक्टेड ऍज क्रेस्ट. ओके, रिटर्न होताना ते कुठल्या फॉर्म मध्ये रिटर्न होते किंवा रिफ्लेक्ट होते, क्रेस्टच्या फॉर्म मध्ये. ओके, मगाशी काय झालं होतं, ट्रफच्या फॉर्म मध्ये रिफ्लेक्ट झालं होतं. इथे कसं होतंय, हे तुमचं क्रेस्ट आहे ते क्रेस्टच्या फॉर्म मध्ये रिफ्लेक्ट होतं. समजतंय. ओके, आता ही फिगर्स घेतल्या घ्या पार्टिशन. सो दिस इज रिंग फ्री टू मूव्ह, दिस इज मासलेस रिंग फ्री टू मूव्ह. ओके, सो दिस इज एम्प्लिट्यूड. आता एम्प्लिट्यूड सेम होईल का चेंज होईल, एम्प्लिट्यूड सेम राहील, कारण तुमचा मीडियम ट्रान्सफर झाले का, चेंज झाले का, नाहीये. मीडियम चेंज झालेलं नाहीये, मीडियम म्हणजे इकडे काही ट्रान्समिट झाले का, नाहीये. त्यामुळं तुमचा एम्प्लिट्यूड सेम राहील. हा एम्प्लिट्यूड जो रिटर्न तुमचं जे काय येणार आहे क्रेस्ट, त्याचा एम्प्लिट्यूड सुद्धा सेम राहील. व्हेलॉसिटी v and velocity v remains same. ओके, त्यानंतर तुमचा लॅम्बडा सेम, वेव्हलेंथ सेम, कारण जर तुमचं एम्प्लिट्यूड चेंज होणार नसेल तर वेव्हलेंथ सुद्धा चेंज होणार नाही. ओके, आता याचं थोडंसं आपण इक्वेशन बघूया. इक्वेशन, जनरल इक्वेशन. तर ह्याचं जनरल इक्वेशन कसं तयार होईल बघा. मला हा पार्टिकल फाइंड आउट करायचा आहे, तर y इज इक्वल टू साइन ओमेगा टी
ओमेगा टी मायनस के एक्स, दॅट इज द जनरल इक्वेशन. ओके, आता हे जनरल इक्वेशन सेमच असेल जसं तुम्हाला काल दिलं होतं तसं. आता ह्यामध्ये काही चेंज होते, त्याच्यामध्ये काही चेंज होते. तुम्हाला मी काही साइन कन्व्हेन्शन सांगितले होते. ज्यावेळी व्हेलॉसिटी टुवर्ड्स एक्स ऍक्सिस ट्रॅव्हल करत असते त्यावेळी हे जे काही साइन असतं ते मायनस घ्यायचं असतं. ओके, दॅट इज द साइन कन्व्हेन्शन फॉर दिस जनरल इक्वेशन. आणि ज्यावेळी आता ह्या पर्टिक्युलर केससाठी आफ्टर रिफ्लेक्शन ते जे काही इक्वेशन बनणार आहे ते कसं बनेल बघा. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स असं म्हणतात. साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. ओके, आता मगाची जी कंडिशन होती त्यामध्ये ट्रफ होता ना, ट्रफ तुमचा, तर ट्रफला इथं काय होईल, हे ए आहे हे मायनस होईल ना. मगाशी ते विसरलं मला इक्वेशन, हे ए मायनस होईल. जेव्हा ट्रफ असतं ना ट्रफ त्यावेळी ए मायनस घ्यायचं, कारण क्रेस्ट साठी प्लस ए होतं, ट्रफ साठी अँप्लिट्यूड असते ती मायनस होती. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर करतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी आता ही टुवर्ड्स काय मायनस एक्स ऍक्सिस आहे, दॅट्स वाय सो धिस व्हॅल्यू बिकम्स प्लस. हे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. सो राइट डाउन फ्यू वर्ड्स. when reflection of wave traveling from denser to rarer medium, crest reflected as crest, as well as trough reflected as trough. आता इथं बघा, इथं एक क्रेस्टचं एक्झाम्पल दिलं मी. समजा मी ट्रफ असतं. ओके, जर हे असं ऑसिलेशन दिलं असतं डाऊनवर्ड डायरेक्शनवर, इकडे लक्ष द्या, थोडासा चेंज आहे यामध्ये. मी जर ट्रफ दिलं असतं, डाऊनवर्ड डायरेक्शन ऑसिलेशन दिलं असतं, तर हे रिटर्न येताना सुद्धा ट्रफच रिटर्न आलं. लक्षात ठेवा. क्रेस्ट आहे तो क्रेस्ट म्हणूनच रिटर्न येतो, ट्रफ आहे तो ट्रफ म्हणूनच रिटर्न येतो. आता मी त्या स्टेटमेंट मध्ये दिले तुम्हाला. ओके, जर हा ट्रफ असता तर तो ट्रफ म्हणून रिटर्न आला असता. क्रेस्ट असता तर क्रेस्ट म्हणून व्हाईस वर्सा. ओके, क्रेस्ट रिफ्लेक्टेड टू क्रेस्ट as well as trough reflected to trough. Okay, so this is case B. So next point, here it is there are two conditions regarding reflection of transverse wave. Okay, आता रिफ्लेक्शन as well as ट्रान्समिशन ह्या केस मध्ये काय होतं. आता आपण फक्त रिफ्लेक्शन बघितलं, दोन केस मध्ये बघितलं, फक्त रिफ्लेक्ट होत होतं, ट्रान्समिशन इथं झिरो होतं दोन्ही केस मध्ये. आता रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन होताना काय होतं, काय घडतं ते बघूया. ठीक आहे, सो राईट डाऊन हेडिंग रिफ्लेक्शन अँड, राईट डाऊन हेडिंग रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन of reflection and transmission of transverse wave. Reflection and transmission of transverse wave. Reflection and transmission of transverse wave. Okay, so condition first condition A, when wave is traveling from denser to rarer medium,
डेन्सर टू रेअरर मीडियम. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला, एक डेन्सर मीडियम पकडायचं, एक रेअरर मीडियम पकडायचं. मग आपण काय केलं होतं, एक वॉल पकडली होती आणि डेन्सर मीडियम पकडलं होतं आणि एक चेंजेस म्हणून त्याला फक्त एक फ्री टू मूव्ह रिंग प्रोव्हाइड केली होती. ओके, तर ह्या केसमध्ये काय करायचं आहे, एक डेन्सर मीडियम, डेन्सर म्हणजे काय, कम्पॅरेटिव्हली मोर डेन्सर. डेन्सर म्हणजे असं काही दगड वगैरे घ्यायचं नाहीये, कम्पॅरेटिव्हली मॅक्सिमम डेन्सर पाहिजे दुसऱ्या मीडियम पेक्षा असा. ओके, आणि दुसरा जो आहे तो कम्पॅरेटिव्हली लेस डेन्सर, म्हणजे एक मोठा दोर आणि एक छोटा दोर. एक मोठी दोरी आणि एक छोटी दोरी. इन शॉर्ट बिग स्ट्रिंग आहे, म्हणजे डायमीटर मध्ये मोठी स्ट्रिंग आणि डायमीटर मध्ये छोटी स्ट्रिंग, अशा दोन मीडियम मी कन्सिडर केले. आता दिस पोर्शन इज मोर डेन्सर अँड दिस पोर्शन इज मिनिमम डेन्सर और लेस डेन्सर. ओके, आता इथं पहिल्या कंडिशन मध्ये काय म्हणले, व्हेन वेव्ह इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम, या डेन्सर पासून या रेअरर मीडियम पर्यंत ट्रॅव्हल होणार आहे. ओके, आता when we provide some energy, jerk energy or oscillation to this end, okay, तर हे थोडंसं पल्स जनरेट करेल. ओके, व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट कंडिशन मध्ये ज्यावेळी ही वेव्ह आहे ती ह्या बाउंड्रीवरती म्हणजे कुठं, जिथं तुमचं मीडियम चेंज होणार आहे, ही बाउंड्री मीडियम चेंज होणार आहे, इथे येईल. त्या केसमध्ये टोटली तुमची जी काही एनर्जी आहे ती ट्रान्समिट होणार आहे. कुठल्या मीडियम पासून, ह्या मीडियम मधून ह्या मीडियम मध्ये, ह्या मीडियम मधून ह्या मीडियम मध्ये. सेम वे इथे एक टाईपचा एक बिग क्रेस्ट क्रिएट होणार आहे विथ हाय अँप्लिट्यूड. ओके, आता ह्या एंडला आल्यानंतर हा पॉइंट लिफ्ट होईल. ह्या पॉइंटला बरोबर तुमचा जंक्शन पॉइंट आहे. कुठला जंक्शन पॉइंट आहे, दोन मीडियमचा जंक्शन पॉइंट. आता हे डेफिनेटली याचं सेल्फ वेट कमी असणार आहे, कुठल्या, ह्या मीडियमचं. त्यामुळं ह्याचं जे काही लिफ्टिंग होणार आहे ते कम्पॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा जास्त होणार आहे. म्हणजे इन शॉर्ट त्याचा अँप्लिट्यूड जास्त असणार आहे ह्याच्यापेक्षा. समजते, साधं लॉजिक आहे, हे जास्त वेट्स आहे, ह्याला जास्त लिफ्ट करेल, त्यामुळे ह्याचा अँप्लिट्यूड कम्पॅरेटिव्हली जास्त असणार आहे, जे ह्या साईडला क्रेस्ट डेव्हलप होणार आहे त्याचं. ओके, आणि आता ज्यावेळी ते हे झालं रिगार्डिंग ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन ऍज वेल एज रिफ्लेक्शन सुद्धा होणार आहे. काय होणार आहे, रिफ्लेक्शन सुद्धा होणार आहे. आता रिफ्लेक्शन होताना काय होणार आहे, थोडासा पोर्शन रिफ्लेक्ट होणार आहे, थोडी एनर्जी, वेव्ह एनर्जी रिफ्लेक्ट होणार आहे, आणि ह्या साईडला सुद्धा एक क्रेस्ट डेव्हलप होईल. पुढे ट्रान्समिट झाल्यानंतर एनर्जी, सम एनर्जी कम्स बॅक. ओके, आणि इथं सुद्धा थोडासा क्रेस्ट डेव्हलप होईल. ओके, मग आता तो कसा असेल क्रेस्ट, तर इथं मी थोडासा ड्रॉ करतोय. तो असा क्रेस्ट डेव्हलप होणार आहे. आता ह्या क्रेस्टचे जे अँप्लिट्यूड आहे ते डेफिनेटली लेस दॅन दिस अँप्लिट्यूड असणार. ओके, लेस दॅन दिस अँप्लिट्यूड. ओके, अॅनिमेशन दाखवतो तुम्हाला, लक्षात येईल, क्लिअर होईल. हाय डेन्सर टू लो डेन्सर. ओके, इकडे जी स्ट्रिंग आहे ती काय हाय डेन्सची आहे, इकडे आहे ती मिनिमम डेन्सची आहे. ओके, हा जो काय क्रेस्ट आहे हा क्रेस्ट कमी आहे, इकडचा क्रेस्ट आहे तो जास्त आहे, कारण त्याचा अँप्लिट्यूड जास्त असणार. ठीक आहे, आणि थोडीशी एनर्जी रिटर्न पण येईल, बॅक येईल. त्यामुळे इथं सुद्धा क्रेस्ट डेव्हलप होईल. इथं ह्या साईडला सुद्धा क्रेस्ट, तुम्हाला इमॅजिन होते, बघितलं व्हिडिओ, हा, ह्या साईडला सुद्धा क्रेस्ट डेव्हलप झालाय विथ लोअर अँप्लिट्यूड, आणि ह्या साईडला क्रेस्ट डेव्हलप झालाय विथ हायर अँप्लिट्यूड. ओके, हा, म्हणजे इथं काय होतंय, देर आर टू मीडियम्स, दोन मीडियम आहेत, एक हाय डेन्सिटी, एक विथ लो डेन्सिटी. ओके, आणि ह्या केसमध्ये क्रेस्ट विल रिटर्न ऍज अ क्रेस्ट अँड crest will transmit as a crest with higher density, sorry, higher amplitude, not density, higher amplitude.
त्या हायर अँप्लिट्यूड मध्ये ते ट्रान्समिट होईल आणि लोअर अँप्लिट्यूड घेऊन ते रिफ्लेक्ट होईल. होते इमॅजिन तुम्हाला? ठीक आहे. आता याचं थोडंसं आपण याचे पॅरामीटर्स बघूया. आता ह्या पॅरामीटर्स मध्ये युअर व्हेलॉसिटी, आता मला सांगा व्हेलॉसिटी मगाच्यापासून जे आपण डिस्कस केलं, व्हेलॉसिटीचं काय होईल सांगा? व्हेलॉसिटी चेंज होईल. व्हेलॉसिटी डेफिनेटली चेंज होईल कारण इथं तुमचं मीडियम चेंज व्हायला लागेल. मी तुम्हाला काय सांगितलं, जर मीडियम सेम असेल तर व्हेलॉसिटी रिमेन्स सेम. आता इथं काय होत आहे, इथं डेफिनेटली याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? इन्क्रीज होईल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय होईल याची? इन्क्रीज होईल, म्हणजे काहीतरी चेंज होईल व्हेलॉसिटी मध्ये. ओके. आता ह्या व्हेलॉसिटी, आता इथं ह्या केसमध्ये ही व्हेलॉसिटी काय बरोबर अपोजिट आहे आणि ही व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शन, व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शन. ओके. आता यामध्ये किती टाइपचे इक्वेशन तयार होतील? हे फर्स्ट इक्वेशन, जनरल इक्वेशन, इथे एक इक्वेशन तयार होईल, हे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. म्हणजे ह्या डायरेक्शनच्या व्हेलॉसिटीसाठी, ह्या डायरेक्शनच्या व्हेलॉसिटीसाठी आणि ह्या डायरेक्शनच्या व्हेलॉसिटीचे तीन इक्वेशन्स आपल्याला इथे मिळतील. ओके. आता हे काय असं असणार आहे, y इज इक्वल टू साइन a साइन ओमेगा टी मायनस kx. ओके. आता इथं सांगा a पॉझिटिव्ह असणार आहे कारण पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड आहे, बरोबर आहे. हे मायनसच असणार आहे कारण अलॉंग x डिरेक्शन असणार आहे तुमची व्हेलॉसिटी. ओके. आता ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये इक्वेशन मी थोडंसं इकडं लिहितो, इथं लिहितो वरती, y इज इक्वल टू a साइन wt. आता याची व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला आहे? अलॉंग x ऍक्सिस बट मायनस डायरेक्शनला आहे, त्यामुळं प्लस kx. ओके. हे बाय हार्ट करून ठेवा एक मिनिट. ओके. हे इक्वेशन तुम्हाला बाय हार्ट पाहिजे, म्हणजे माहित पाहिजे. ओके. ओके. आता ह्या डायरेक्शनला काय असेल तुमचं? सेम वे y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस kx. समजते? इक्वेशन ते कशावर डिपेंड करतं? तुमच्या वेव्ह जी एनर्जी आहे ती कुठल्या डायरेक्शनला ट्रॅव्हल करते, त्या ते ट्रफ आहे की क्रेस्ट आहे याच्यावर ते डिपेंड करतं. आता जर इथं ट्रफ असतं तर इथं मायनस झालं असतं, हे मायनस झालं असतं, हे जे आहे ते मायनस झालं असतं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी ते इम्पॉर्टंट आहे. ओके. याचे जेव्हा न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करणार त्यावेळी तुमच्या कुठल्या कंडिशन मध्ये न्यूमरिकल आहे, ते ट्रफ आहे की क्रेस्ट आहे, कुठल्या डायरेक्शनला ट्रॅव्हल करते, हे फार गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे प्लस मायनस झालं तर चुकण्याची शक्यता असते. ठीक आहे. सो काही डाऊट आहे का इथं? दिसत नाही असं काय आहे का? ओके. झालं? Write down the words. When wave is traveling from denser to rarer medium. आता ऍक्च्युअली ते तुमच्या बुक्स मध्ये आहे ना, मी ते जरा शॉर्ट केले होते. तुम्हाला ऍज इट इज ते तुमचे जे डेफिनेशन्स आहेत ते काही शॉर्ट्स केले तुम्हाला समजायसाठी, रिमेंबर होण्यासाठी. ओके. म्हणजे बुक मध्ये थोडं लॉंग एक्सप्लेनेशन आहे, इथे माझे काही नोट ज्या मी पॉइंट्स देतोय ते शॉर्ट मध्ये तुम्हाला रिमेंबर होण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही ते एक्सप्लेन करून लिहू शकता, बुकशी कम्पेअर करा, रीड करा. ओके. आणि तुम्ही त्याचं मोर एक्सप्लेनेशन लिहू शकता. तुम्हाला समजणं गरजेचं असतं. एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट समजला ना, तुम्ही किती एक्सप्लेनेशन त्यावर देऊ शकता. ओके. काही पॉइंट शॉर्ट्स आहेत रिमेंबर होण्यासाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे. when wave is traveling from denser to rarer medium, crest will reflected as a crest with low amplitude. तुम्हाला समजतंय लो अँप्लिट्यूड का म्हणतोय मी? इथे क्रेस्ट रिटर्न होताना कसे अँप्लिट्यूड छोटा आहे बघा. क्रेस्ट will reflected as a crest with low amplitude. इथे लक्ष द्या, अँप्लिट्यूड लो आहे त्याचा. ओके. रिटर्न येताना इथे किती अँप्लिट्यूड होता? जास्त होता. ऍनिमेशन मध्ये सुद्धा बघितलं असेल, इथं जास्त होता, इथं
अँप्लिट्यूड आहे तो कमी असणार आहे आणि तो एनर्जी बॅक येते तुमची. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट, and crest transmit आता जी crest transmit होता ना, ट्रान्समिशन पण होतं ना इथं, crest transmit with crest transmit as a crest transmit as a crest with higher amplitude ओके. आता नेक्स्ट केस आहे यामधली केस बी. आता इथं याच्या उलटी केस असणार आहे, व्हेन वेव्ह इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअरर टू डेन्सर. आता काय केलं होतं आपण, डेन्सर टू रेअरर आलो होतं, आता उलट करायचं, रेअरर टू डेन्सर. एक्झॅक्टली काय होतं बघायचं आपल्याला. केस बी राईट डाउन हेडिंग, when wave is traveling from rarer to denser medium. आता एक्झॅक्टली अपोजिट होणार आहे सगळ्या गोष्टी आणि काही चेंजेस होते अँप्लिट्यूड मध्ये आणि तुमच्या क्रेस्ट ड्रॉप मध्ये. ओके, हे इरेज करतोय मी. एवढं लक्ष द्या. आता पहिला जो मीडियम आहे तो कुठला असणार आहे सांगा मला. रेअरच असणार आहे, म्हणजे कंपॅरेटिव्हली लेस डेन्सिटी. आणि दुसरा मीडियम असणार आहे तो कंपॅरेटिव्हली मोर डेन्सिटी, म्हणजे रेअरर टू डेन्सर जाणार आहे. ओके. आता ह्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, ज्यावेळी आपण जग प्रोव्हाइड करणार आहे त्यावेळी इथे काय चेंजेस होणार आहेत. दिस इज फर्स्ट सेकंड स्टेप. पहिल्यांदा मी एनर्जी ट्रान्समिट केली. आता इथे येताना काय होणार आहे, wave energy transmitted as a crest with low amplitude. ओके. and reflect. आता रिफ्लेक्ट होताना काय होणार आहे, रिफ्लेक्ट होताना क्रेस्टचा ट्रफ मध्ये कन्वर्जन होणार आहे. कारण इथे काय होणार आहे, हा पॉइंट त्याला लिफ्ट करेल पण तो एवढा लिफ्ट नाही करू शकणार आहे की जसं मगाशी हायर अँप्लिट्यूडला लिफ्ट केलं होतं मागच्या केसमध्ये. ओके. ह्याची डेन्सिटी, याचं सेल्फ वेट कमी आहे, थोडंच लक्ष द्यायचं 2 मिनिटं. याची डेन्सिटी कमी आहे, लेस डेन्स आहे. ओके. त्यामुळे डेफिनेटली याची कपॅसिटी, लिफ्टिंग कपॅसिटी कमी असणार. आफ्टर ऑल तुम्ही एकदाच एनर्जी प्रोव्हाइड केली. ओके. याची लिफ्टिंग कपॅसिटी कमी असणार आहे बिकॉज ऑफ लेस डेन्सिटी, लेस सेल्फ वेट. त्यामुळे ह्याचं जे काही लिफ्टिंग होणार आहे ते कंपॅरेटिव्हली कमी होणार आहे. त्यामुळे हा जो काही क्रेस्ट ट्रान्समिट होणार आहे तो ऍज अ क्रेस्ट ट्रान्समिट होईल बट लोअर अँप्लिट्यूडचा असेल. तो त्याची लिफ्टिंग कमी असेल. समजते, लिफ्टिंग त्याचं कमी असेल. ठीक आहे. पण इथं ट्रान्समिशन होणार आहे बट ते कमी होणार आहे पण होणार आहे. ओके. पण आता आणखीन एक कंडिशन आहे, हे ट्रान्समिशन झालं नाहीये पण त्याचा जो काय बॅक इफेक्ट आहे, रिएक्शन फोर्स, तो जास्त असणार आहे. त्यामुळे तुमची जी काय बॅक एनर्जी आहे, बॅक एनर्जी ती हायर अँप्लिट्यूडची असणार आहे. जी बॅक वेव्ह एनर्जी असणार आहे ती कशी असणार आहे, हायर अँप्लिट्यूडची असणार आहे. कारण एकदा तुम्हाला जो बॉन्ड, जो काही बॅक बॉन्ड बसेल ना तो मॅक्सिमम असणार आहे कारण ह्याचं सेल्फ वेट जास्त आहे. ओके. साधं लॉजिकल गोष्टी आहे. ओके. इकडे डेफिनेटली जास्त जग बसेल ना. ठीक आहे. मग त्यामुळे इकडं हे ट्रान्समिशन होईल विथ लो क्रेस्ट विथ लो अँप्लिट्यूड आणि इकडे जे रिफ्लेक्शन होईल ते कसं असणार आहे, ट्रफ विथ हायर अँप्लिट्यूड. ओके. तुम्हाला याचं ऍनिमेशन दाखवलं. लक्षात येते तुमच्या, ही एनर्जी रिफ्लेक्ट झाली आहे ऍज अ ट्रफ. कारण हा जो काही पॉइंट आहे, हा जो काही मीडियम आहे त्याला लिफ्ट करण्याला एवढा एबल नाही आहे कारण तो लेस डेन्स आहे, सेल्फ वेट कमी आहे. त्यामुळे हा जो काही कन्व्हर्जन होणार आहे ते ट्रफच्या फॉर्म मध्ये रिफ्लेक्ट होणार. ओके. आणि इकडे काय होणार आहे, तुमचा क्रेस्ट ऍज अ क्रेस्ट ट्रान्समिट होईल. इकडे बघा, क्रेस्ट ट्रान्समिट होईल.
दिसते तिथं, तुला दिसते बा. इकडे काय होणार आहे, तो ट्रफ ट्रान्समिटर रिफ्लेक्ट होताना ट्रफ रिफ्लेक्ट होतो. ओके, ही फिगर काढा आता. वेलोसिटी चेंज होईल का तीच राहील रे आफ्टर ट्रान्समिशन? चेंज होईल. आफ्टर ऑल मीडियम चेंज होत आहे. वेलोसिटी इथे v असेल तर इथं v1 असेल. ओके, देन तुमचा जो अँप्लिट्यूड आहे तो काय होईल, डेफिनेटली चेंज होईल. कारण जिथं सॉरी वेवलेंथ आहे ती डेफिनेटली चेंज होईल. अँप्लिट्यूड चेंज झाला तर वेवलेंथ चेंज होणार आहे. आता अँप्लिट्यूड इथं सुद्धा चेंज होते बघा, कारण तुमचा वेगवेगळे अँप्लिट्यूड आहेत क्रेस्टचे आणि दोन्ही साईडच्या क्रेस्टचे. त्यामुळे अँप्लिट्यूड चेंज असल्यामुळे इथं जर तुमचा वेवलेंथ लॅम्बडा असेल तर इकडे काहीतरी वेगळी असेल, लॅम्बडा 1 पकडूया. ओके, आता आपल्याला तर 3 इक्वेशन्स मिळतील. फर्स्ट वेलोसिटीसाठी y इज इक्वल टू a, त्याचा जर आपण a अँप्लिट्यूड पकडला, a साइन ओमेगा टी मायनस kx. ओके, इथं काय होईल बघा, इथं काय होईल, y इज इक्वल टू सेम होणार आहे a साइन ओमेगा टी मायनस kx. आता इथलं इक्वेशन कसं असेल बघा, y इज इक्वल टू मायनस a बिकॉज ट्रफ आहे, मायनस a साइन ओमेगा टी कुठल्या डायरेक्शनला आहे, अलॉंग मायनस एक्स एक्सिस, दॅट मीन्स प्लस kx. दिस इज सेकंड कंडिशन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. आणि या केसमध्ये आपण रिफ्लेक्शन बघितलं आणि ट्रान्समिशन सुद्धा बघितलं. ओके, आता हे झालं रिगार्डिंग ट्रान्सवर्स वेव्ह. अशा आता आपल्याला काय करायचं, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन हे याच्यासाठी सुद्धा बघायचं, त्याच्यासाठी लॉंजिट्युडनल वेव्हसाठी. ओके, लॉंजिट्युडनल वेव्हचं काल तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं. साऊंड कसा ट्रान्समिट होतं, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन असे लेयर्स क्रिएट होतात. ओके, कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन असे लेयर्स क्रिएट होतात, त्यावरती डिपेंड करतं त्याचं कसं रिफ्लेक्शन होतं. ओके,